खरं तर एक ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी सॅनिटेशन सोल्युशन आहे। ही फक्त एक टॉयलेट नाही, ह्याला पावडर रूम म्हणलं जातं। एसी वॉशरूम्स यामध्ये आहे, टेक्नॉलॉजी इंटिग्रेशन म्हणजे IoT सिस्टीम त्याचं इंटिग्रेशन इथं आहे। चेंजिंग रूम्स, विविंग किट्स, सॅनिटरी पॅड डिस्पेन्सर, बेबी चेंजिंग रूम अशा अनेक सोयी सुविधा यामध्ये आहेत। आणि त्याचबरोबर त्याला लागून आपण एक दुकान दिलेलं आहे, जे आपण इथल्या परिसरातल्या ह्या भागातल्या महिला बचत गटांना, NGOजना आपण चालवायला देणार आहे। हा फक्त एक प्रोजेक्ट नाही, हा खरं तर एक मिशन आहे। मला आपल्याला सर्वांना एक गोष्ट आनंदाची सांगायची आहे की या विषयावरती जर सगळ्यात पहिलं काम कुणी करायला चालू केलं असेल तर ते आपले सन्माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी साहेब आहेत। कारण त्यांचं जे स्वच्छ भारत मिशनच्या माध्यमातून आज अशा अडीअडचणी सोडवण्याचा त्यांचं काम चालू आहे, प्रयत्न चालू आहे। आणि खरं सांगायला गेलं तर वुलूचा जन्म सुद्धा ही त्यांच्याकडनं प्रेरणा घेऊन झालेली आहे। मी सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, सन्माननीय भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाचे अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब, खासदार धनंजय महाडिक साहेब, कोल्हापूर महानगरपालिका या सर्वांचंच मनापासून आभार मानतो, अभिनंदन करतो की त्यांच्या सर्वांच्या सहकार्याने आज आपण हा प्रोजेक्ट इथं उभा केलेला आहे। सध्या जे काही स्वच्छतागृह आपल्या कोल्हापूरमध्ये उपलब्ध आहेत तर ते नक्कीच आम्ही वापरत नाही। त्याचं प्रामुख्यानं कारण म्हणजे तिथं असणारी अस्वच्छता, लो मेंटेनन्स, कारण त्याच्यामुळे बऱ्याच प्रमाणामध्ये UTI सारखे आजार हे महिलांना होत असतात। आज आम्ही इथे कोल्हापुरातील महिलांच्यासाठी बनवल्या गेलेल्या पहिल्या वॉशरूमच्या उद्घाटन प्रसंगी आम्ही इथे आज एकत्र आलेलो आहोत। तर वुलू या नावाने हे वॉशरूम्स एक अद्ययावत वॉशरूम्स इथे माननीय कृष्णराजजी महाडिक सर यांच्या प्रयत्नातून उभारण्यात आलेले आहेत।